उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय समाजसेवा चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूरमध्ये ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा, प्रिव्हेंटिव्ह चेकअप कॅम्प व ज्येष्ठ नागरिक आयुष्यमान कार्ड नोंदणी अभियान शिबिर संपन्न झाले। ज्येष्ठ नागरिक सन्मान व ज्येष्ठ नागरिक कार्ड नोंदणी अभियानासोबतच यावेळी आमदार समाधानदादा औताडे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता। यावेळी पंढरपूर शहर व परिसरातील 1000 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी सौ अंजली समाधान औताडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बसवंती परिवाराच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह्या शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रमुख सौ आरतीताई बसवंती यांनी केले, तर आभार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वैद्यकीय मदत कक्षाचे ओमकार बसवंती यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी शेवडे यांनी केले। यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्हा प्रमुख सौ आरतीताई बसवंती, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वैद्यकीय मदत कक्षाचे ओमकार शिवानंद बसवंती व शिवसेना महिला सोलापूर प्रमुख सौ अनिता माळंगे व ज्येष्ठ नागरिकांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली। नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। आज मी पंढरपूरमधील लिंक रोडवर असणाऱ्या शिवयोगी मंगल भवनमध्ये आहे। या ठिकाणी शिवसेनेचे ओंकार बसवंती आणि आरतीताई बसवंती यांच्या राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था तसेच शिवसेना व लायन्स क्लबच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य कार्ड देण्याची मोहीम राबवण्यात आली होती। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम बसवंती फॅमिलीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी, पंढरपूर शहर आणि परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेतलाय। यावेळी शिवसेनेचे सर्व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच पंढरपूरमधील काही ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती। आपण जाणून घेऊया या ठिकाणी बसवंती परिवार आणि शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख अनिता माळगी मॅडम या पण आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद दिलाय ते। नाव सांगा। मी ओमकार बसवंती, शिवसेना ग्राहक संरक्षण जिल्हा प्रमुख। आज शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मान्य खासदार साहेब श्रीकांतजी शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब या दोघांच्या वाढदिवसानिमित्त चांगला प्रतिसाद मिळाला। ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व कार्ड नोंदणीचा कार्यक्रम आम्ही इथे शिवयोगी मंगल भवन पंढरपूर येथे घेतला। मी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख आरती बसवंती। आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांचा 9 तारखेला वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व आभा कार्ड व ज्येष्ठ नागरिकांना जे काही योजना साहेबांनी आणलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आज पोहोचवलो सर्वच, व त्यांचे आभा कार्डसुद्धा आम्ही काढून दिलो व त्यांचे आशीर्वाद आमच्या माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेबला आणि श्रीकांत शिंदे साहेबांना असंच सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद मिळावे आणि पुन्हा एकदा आमचेच एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे हेच आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांकडनं आहे। व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होतेच होते, पण त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीसुद्धा इथं आज उपस्थित होत्या व सर्वजणच आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना भरभरून आशीर्वाद दिले। नमस्कार, मी अनिता योगेश माळगे, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख शिवसेना। तर आज आरतीताई बसवंती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख
याचबरोबर ओंकार भैया बसवंती या दोघांनी मिळून आज ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही आज कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, खरोखरच खूपच म्हणजे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पण मिळालं। याबद्दल त्या दोघांचेही आम्ही मनापासून आभार मानतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि याचबरोबर श्रीकांतदादा शिंदे साहेब या दोघांच्याही वाढदिवसाचं औचित्य साधून यांनी पूर्णपणे आज ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवढ्या काही योजना आपल्याला देता येईल अशा माध्यमातून, कारण ज्येष्ठ नागरिकांना जे योजनेचा लाभ घेताना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या दोघांनी आज केलेला आहे। आणि आज पंढरपुरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी काम आज झालेलं आहे। तर या कार्यक्रमासाठी आपले सोलापूरचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे सर असतील आणि चंदाताई तिवाडी असतील, प्रियांकाताई परांडे युती सेना जिल्हा प्रमुख असतील, या सर्व शिंदे गटांचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आजच्या प्रोग्रामला उपस्थिती दर्शविले आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिले। असंच सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद, ताईंच्या, आरतीताईंच्या आणि ओंकारदादांच्या पाठीमागे आशीर्वाद नक्कीच राहणार आहे। आणि ज्यांनी म्हणजे जे ज्येष्ठ नागरिकांची दखल घेतली अशा आपले एकनाथ शिंदे साहेब, तर त्यांनी खरंच ज्येष्ठ नागरिकांना ज्या काही योजना मिळाल्या पाहिजेत ह्याचे GR काढले। तीर्थक्षेत्र योजना असतील, वयोश्री योजना असतील आणि इतर जे म्हणजे अडचणी त्यांना ज्या लाभ घेताना अडचणी येतात, तर या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आजचं नियोजन झालेलं आहे। खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे आणि या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना मिळायला पाहिजे। आणि आता आरतीताई म्हणल्याप्रमाणे परत एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं जे सरकार आहे फक्त शिंदे सरकारच राहणार आहे आणि नक्कीच या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे मिळणार आहे। आणि परत एकदा आपले उपमुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेब आता परत एकदा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबच येतील असा आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे नक्कीच आहे आणि ज्येष्ठांचा पण आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे। आणि आज पंढरपूरच्या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेंचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे नक्की असणार आहे। आणि पुढील कार्याला मी आरतीताईंना आणि ओंकारदादांना शुभेच्छा देते। इथंच थांबते, धन्यवाद। या ठिकाणी ज्या काही ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे ते लाभार्थी सुद्धा या ठिकाणी आहेत, आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया की त्यांना आज काय वाटतंय का। या ठिकाणी कार्यक्रम घेतला, अतिशय आनंद वाटला। ज्येष्ठांना घरी सुद्धा एवढा सन्मान नसतो ही आजची परिस्थिती आहे, परंतु या बसवंती कुटुंबियांनी आमचा या ठिकाणी सन्मान केला, मान दिला, सत्कार केला। त्याप्रमाणे शासनाने जी योजना काढलेली आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्या योजना समजून सांगून नुसत्या सांगितलं नाहीत तर आभा कार्ड वगैरे असं एक काढून दिलं आम्हाला। आरोग्याची तपासणी केली महिलांची, पुरुषांची, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्यांच्या यापूर्वी या अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत सामाजिक संघटनांच्या दृष्टीनं। असेच पुढे कार्यक्रम त्यांच्याकडून घडू द्यात आणि त्यांच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो। मी सेवानिवृत्त तहसील मी आबा तुरेवाले सेवानिवृत्त तहसीलदार। आज जे कार्यक्रम आयोजित केला बसवंती त्यांनी अत्यंत उत्तम कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। मी दीपक पंढरी, गेले 35 वर्षापासून मी ओंकार बसवंतींना ओळखतो आहे। प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये तळागाळापासूनच्या सगळ्या समाजातल्या लोकांसाठी नेहमी धडपड करण्याची वृत्ती ह्या दोघांची उभयतांची आहे। आज ह्या निमित्तानं त्यांनी इथं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला, त्याच्याबद्दल खूपच त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटतंय। नुसता सत्कार करून त्यांनी थांबलेले नाही आहेत की आयुष्यमान कार्ड जे आहे ते आम्हाला फक्त इथं आत्ता 5 मिनिटामध्ये आम्हाला ते आयुष्य कार्ड मिळालेलं आहे। इतकी चांगली आणि सुदृढ व्यवस्था त्यांनी ह्या ठिकाणी आता निर्माण केलेली आहे। ह्या दोघांनाही पुढच्या भविष्य काळामध्ये अनेक शुभचिंतन करतो आणि धन्यवाद देतो। श्यामल गोमेवाडीकर, माझे नाव श्यामल गोमेवाडीकर। हे ओंकार बसवंती परिवाराने जे हे ठेवलं आभा कार्ड आम्हाला लगेच मिळालं, याबद्दल आम्ही आभारी आहोत। बेबीताई हिरालाल सर्वदे, राहणार इसबावी, बसवंतीताई आणि रुपालीताई ह्या दोघींमुळे सगळ्यांचे कार्यक्रम छान झाले। ज्येष्ठ नागरिकांना पुरस्कार दिला, त्यांना बी अजून शुभेच्छा वाढदिवसाच्या।
आणि एकनाथ भाऊंचे, बसवंतीताईचे, रुपाताईचे नाव चौकट गाजावं. या पंढरपुरात काय वाजतं गाजतं, बसवंतीताईचं नाव आणि रुपाताईचं नाव अख्ख्या जिल्ह्यात गाजतं. निश्चितच बसवंती परिवारानं आणि शिवसेनेनं घेतलेला हा कार्यक्रम कौतुकास्पदच आहे. आत्ताच काही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की आम्हाला आमच्या मुलांनी सुद्धा अजून आयुष्यमान कार्ड काढून दिलं नाही, परंतु बसवंती परिवाराच्या स्तुत्य उपक्रमामुळे आज बऱ्याच नागरिकांना आयुष्यमान कार्ड काढता आलं. माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी तसेच तळागाळातील सर्वसामान्यांसाठी जे उपक्रम राबवलेत ते खरोखरच स्तुत्य आहेत आणि या उपक्रमाचा लाभ तळागाळातील जनतेला मिळावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत ते खरंच कौतुकास्पद आहे. या सर्वांना पंढरपूर लाईव्हच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.